नमस्कार. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील घडामोडी पाहूया जलद गतीने. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार महिलांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. हो, खरंच महिलांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मात्र कशी? तीही चक्क लक्ष्मी प्राप्तीची. मात्र कशी? आपल्याला ही समजून घ्यायची आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकारने एक अद्भुत योजना आणली आहे. ती योजनेअंतर्गत महिलांना जे आहे आत्मनिर्भरतेसाठी सरकार पैसे देणार आहे. 5 लाखांपर्यंतचं व्याज मुक्त कर्ज मिळणार आहे. 5 लाखांपर्यंत. मग आता 5 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज कसं भेटणार? मात्र तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अटी, शर्ती, पात्रता सगळ्या गोष्टी समजून जाताल किंवा कोणते डॉक्युमेंट पाहिजेत. मात्र या योजनेचं नाव आहे लखपती दीदी. महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं सरकारचं स्वप्न आता लखपती दीदी योजनेमुळे साकारता येत आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झालेली ही योजना स्वयंसहायता समूहाशीच म्हणजेच SHG जोडलेल्या महिलांशी वरदान ठरते. या योजनेचा मुख्य उद्देश 3 कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणं आहे. या योजनेतून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळतं. त्यामुळे त्यांना केवळ व्यवसाय सुरू करण्यासाठीच नाही तर स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा पैसे मिळतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे कर्ज कशासाठी आहे. कर्ज आहे तुमच्या डेव्हलपमेंटसाठी, कर्ज आहे तुम्हाला उभारणीसाठी, कर्ज आहे तुमच्या स्टार्टअप बिझनेससाठी. मग आता हे कर्ज कसं घ्यायचं आपण पाहूया. व्याजमुक्त आर्थिक आधार या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला यावर कसलंच व्याज लागणार नाही. 1 लाख ते 5 लाखांपर्यंत तुम्हाला व्याजमुक्त कर्ज मिळेल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही व्याजाशिवाय परतफेड आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे टेन्शन घ्यायची गरज नाही की याच्यात कोणतं व्याजही तुम्हाला 1 रुपयाचं लागणार नाही. यानंतर मात्र केवळ कर्जच नाही तर महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण सुद्धा जातं. यानंतर आपल्याला लक्षात येतं की तुम्ही जर कोणता व्यवसाय सुरू करणार असतालही तर त्याच्यासाठी कर्जासोबत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं की हे कसं घ्यायचं, कच्चा माल काय, पक्का माल काय, काही गोष्टी कशा विकायच्या, या सगळ्याची सोय जी आहे सरकारने केलेली आहे. यानंतर मात्र सरकार तुमच्या उत्पादनांना केवळ तयारच करून नाही घेत तर बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा मदत करतो. यामुळे महिलांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठेत भाव भेटतो आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा वाढतं. इतकं सगळं सरकार करणार आहे. मात्र या योजनेची पात्रता आपल्याला पाहिली पाहिजे. तर या योजनेची पहिली पात्रता आहे वयाची अट. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 ते 50 वर्षादरम्यानच असायला पाहिजे, कारण ती महिला थोडी कणखर पण असली पाहिजे. यानंतर मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना स्वयंसहायता समूह SHG भाग असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता स्वयंसहायता समूहाचा भाग जर तुम्ही नसाल तर मात्र काय करायचं हे आपल्याला समजेल. भारतीय नागरिकत्व म्हणजेच तुमचा इंडियन जे आहेत भारतीय असल्याचा तुमचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. यानंतर मात्र कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आहे. अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबात आर्थिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. जर 3 लाखाच्या जास्त असेल तर मात्र तुम्ही लाभ घेऊ शकत नाहीत. लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा ही गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर मात्र आवश्यक कागदपत्र काय आहेत हे लक्षात घ्या. आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, निवासाचा दाखला म्हणजे जिथं कुठे आपण राहत होते, नोंदणीकृत मोबाईल नंबर, व्यवसाय योजनेची प्रत म्हणजे जर समजा तुमचा बिझनेस प्लॅन आहे तर तो बिझनेस प्लॅन कसा इम्प्लिमेंट करणार, मग तुमच्या बिझनेस प्लॅनला काय काय लागतं, कसं लागतं, किती खर्च लागतो, या सगळ्या गोष्टीची माहिती घ्यावं लागणार. आणि यानंतर मात्र रॅशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला मेन कागदपत्र म्हणून लागणार आहेत. मात्र यानंतर मात्र प्रतिक्रिया आपल्याला लक्षात पाहिजे की अर्ज कसा करायचा, कुठून करायचा, कोणाकडे द्यायचा हे सगळं चेक करू आपण. स्वयंसहायता समूहाशी संपर्क साधा. जर तुम्ही अजून कोणत्याही स्वयंसहायता समूहात सामील नसाल तर मात्र तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामविकास कार्यालयाशी संपर्क साधून सगळी माहिती मिळवू शकता. प्रत्येक ठिकाणी ग्रामविकास कार्यालय आहेच. त्यामुळे जर तुम्ही स्वयंसहायता समूह SHG मध्ये जर समाविष्ट नसताल
तर मात्र ग्रामविकास कार्यालयाचे संपर्क साधून माहिती घ्या। समूहात सामील झाल्यावर तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला भेटून जाते। यानंतर मात्र या योजनेत महिलांना अनेक कामाचं मोफत आणि गरजेनुसार प्रशिक्षणही दिलं जातं, ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणाही मिळते। आता यानंतर मात्र तुम्हाला एक ठोस व्यवसाय योजना तयार करावी लागेल की हा तुमचा प्लॅन आहे, हा तुम्हाला करायचा आहे। या योजनेत तुम्ही कर्जाच्या रकमेचा नेमका वापर कसा करणार हे स्पष्टपणे नमूद करावं लागेल। यानंतर मात्र अर्ज सादर करण्याची प्रक्रिया बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला थोडंसं समजून येईल। तुम्ही ग्रामीण विकास कार्यालय मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता। हा एक जलद आणि सोपा मार्ग आहे, म्हणजे ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता। जर तुम्हाला नाही वाटलं तर मग आपल्याकडे असतातच सेंटर जे ऑनलाईन फॉर्म भरतात, त्यांनाही म्हणू शकता तुम्ही। या व्यतिरिक्त तुम्ही स्थानिक SHG कार्यालय ग्रामीण विकास विभाग, म्हणजे आपल्याकडे ग्रामविकास विभाग किंवा बँकेत जाऊन फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून ऑनलाईन अर्ज देखील करू शकता। तुमचा अर्ज आणि व्यवसाय योजनेचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केल्यानंतर कर्ज मंजूर होऊन थेट तुमच्या खात्यात जे आहे पडते, म्हणजे डायरेक्ट DBT आहे। त्याच्यामुळं तुम्ही लखपती दीदी होण्याच्या मार्गावर असताल तर तुम्हाला ह्या प्रोसेस करावं लागतील। मेन म्हणजे सुरुवातीला तुम्हाला याच्याबद्दल जे आहे ग्रामविकास कार्यालयात जाऊन सविस्तर माहिती घ्यायची आहे। यानंतर मात्र सविस्तर माहिती घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टीचा जे आहे अंदाज लागून जाईल। तर हा व्हिडिओ कसा वाटला? लखपती दीदींना हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच अपडेट आपण आपल्या चॅनलला आणतो।